गावातला ऑफिशियल अलार्म क्लॉक. हॅलो, नमस्कार. कोकण सिरीज पार्ट 2मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. कार्यक्रमाला जेव्हा फॅमिली एकत्र येते तो टाईम किती स्पेशल असतो ना. एकदम बॉलिवूड वाईब्स, हम साथ साथ है. तेव्हा असं वाटतं की तो टाईम एकदम हळूहळू जावा. हे बघा, इथे कोथिंबीर सोलणं चालू आहे. ही टाइमपास करते. हे पण असेच बसलेत. नेत्रा, से हाय टू माय ब्लॉग. ए शोभात्या, हाय कर. व्हिडिओ मध्ये हाय बोला सगळ्यांनी. मेथीची भाजी. पोरी नाही बोलणार, तूच बोलशील. हे मला ये ये वरे सिम्बा. ये लो वरती. अरे हीरो, ये हीरो की एंट्री हो गई ले दोस्त. ये देखो हीरो की एंट्री. ये वर. अरे वाह, बेल्ट पण लावलंय. सिम्बा वरतीच चढायचं. बघ कसं बघतंय. आणि हे बघा, हे सांबा. सांबा, तुझी शक्ल दाखव. सांबा सांबा आणि सिम्बा. कुठे जातोस? तुला काय नेत नाही ती एवढी मस्ती करायला. आणि नाही नाही, मी फक्त बोलते की दोघं कळ काय. आणि तुला कोणाची आठवण आली? चिकूची आठवण आली थोडीशी. कोणाला बघून? तो ब्लॅक वाला जो होता ना, हा का ग? तो बिचारा शांत बसलेला जाऊन त्याला टोचून आला. कळ काढतोय म्हणजे यू मीन. तो गेला बघा. मेकअप आर्टिस्ट हवे असतील तर हे बघा. DM मी. हा, येस. ब्युटिफुल लेडीज गेटिंग रेडी. चलो चली दोस्तों. हो, लहानपणापासून आम्ही बघतोय गाईस, हे असंच आहे. तर आता आपण कुठे आलोय? आपण गणपतीपुळ्याला आलोय. येस, गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आलोय. मंदिराच्याच बाजूला लागून ही एक लेन आहे, जिथे तुम्हाला जर ओटीचं सामान किंवा असंच बाकी शॉपिंग छोटी मोठी करायची असेल तर ती तुम्ही करू शकता. गणपतीपुळ्याचे सुव्हिनियर्स हवे असतील किंवा काही, ते पण इथून घेऊ शकतात. पेढे प्रसादासाठी तेही भेटतील. मग काय, आम्ही पण ओटीचं सामान घेतलं आणि निघालो दर्शन करायला. लकीली आमच्या टायमिंगला लाईन खूप कमी होती, त्यामुळे दर्शन खूप मस्त झालं. इथे ना सकाळ संध्याकाळ आहे ना महाप्रसादही असतो. सकाळी खिचडी भेटते आणि संध्याकाळी पुलाव असतो. पण फक्त तुम्ही त्या टायमिंगपर्यंत जाल ना तर तुम्हाला त्याचा लाभ भेटेल. तर कधी तुम्ही त्या टायमिंग्सला जाल तर नक्की टेस्ट करा, खूप छान असतं. आम्हाला थोडा लेट झाला होता त्यामुळे ते टायमिंग्स आमचे चुकले, पण मस्ट ट्राय आहे हां. लहानपणी आम्ही ऐकून होतो की जेव्हा हे एवढं भव्य मंदिर नव्हतं तेव्हा हे समुद्राचं पाणी थेट गणपती बाप्पाच्या पायथ्याशी लागायचं आणि सूर्याचे पहिले किरण एकदम गणपती बाप्पांवरती यायचे. पण खरंच खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह वाईब आहे तिथे. खाण्यापिण्यासाठी पण बरेच ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. छोटे मोठे रेस्टॉरंट्स आहेत तिथे, ते पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला फिरण्यासाठी आणखीन एक स्पॉट हवे असते पण मंदिराच्याच बाजूला, तर तुम्ही प्राचीन कोंकडला जाऊ शकता. आपण ज्या गेटनी बाहेर पडतो तिथून राईट हँड साईडला वर जाणारा रस्ता आहे, बस तुम्हाला तिथंच जायचं. हॅलो, आमचं गणपतीपुळ्याचं दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे नेक्स्ट डेस्टिनेशनला, ते आहे आरेवारे पॉईंट. तर चला पटापट जाऊया आणि भेटूया तिथे. आठवत आहे का, स्वप्नील जोशी एका पॉडकास्टमध्ये बोलला होता, कोकण जर आपण लोकांना दाखवू शकलो ग्लॅमराईज करून, तर झक मारत गेलं मॉरिशियस आणि झक मारत गेला मालदीव्स. आरेवारे आणि गणपतीपुळे काय बेल्ट आहे यार, काय बेल्ट आहे. गाईज, बीच सडक पे. हां, सगळ्या मेवण्यांना ना फोटो सेशन करायला ठेवलंय. असं काहीतरी करायचं, चालत या आणि असं उभं राहा तिथे. जेजू पण हिरो आहेत. आणि असं उभं राहा. 2 तास झोपून झाल्यानंतर उठली आहे आणि तिने उठल्यानंतर पाहिलं काय, तर आपण आलो आहोत
जय हे विनायक इथे मला मंदिर. सार्कॅस्टिकली चिडवायला बोलतायत 2 तास, पण 15 मिनिटात मंदिर आलं होतं. तर आता आपण आलेलो आहोत जय विनायक मंदिर. तर इथे ना संध्याकाळचं असं खूप छान वाटतं, पीसफुल वाटतं आणि शांतता आहे खूप. आणि तुम्हाला मी मंदिराच्या आसपास दाखवते. हे ॲक्च्युली सगळं त्याचीच आहे, असे डिम लाईट्स आणि एकदम शांत. सो या बेस्ट टाईम सांगू तुम्हाला इथे यायचा तर गोल्डन आवर्समध्ये या 5:36 वाजता, कारण त्या आवर्समध्ये हे मंदिर आणि हे आत्ताचं जे आहे तेव्हाचे दोन्ही वाईब्स टोटली डिफरंट आहे. आम्ही पोचलो तेव्हा आरती चालू होती जस्ट. तुम्हाला जर असेच डीम लाईट्स आणि एकदम शांत वातावरण हवे असेल तर तुम्ही 7-7:30 वाजता येऊ शकता. त्यानंतर मंदिर. आणि विशेष म्हणजे मंदिराचं हे स्ट्रक्चर बघा किती युनिक आणि डिफरंट आहे ना. माहीत नाही, पण हे मंदिर ना खूप अंडररेटेड आहे. जर तुम्ही कधी कोकणात आलात तर ह्या मंदिराला नक्की व्हिजिट द्या. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बघा गाईस, फोटो काढण्यासाठी हे लेवलचं डेडिकेशन बघा. हो, नेत्रा सुर्वे. हॅलो गाईज, प्लीज डू विजिट. काम चांगलं आहे पण. हो. तर आमचं दर्शन आता झालेलं आहे, मस्त फोटोशूट पण झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय पेट पूजा पण करणार, बघणार आणि थोडं सामान घ्यायचं आहे उद्याचं. सो येस, बघा एकदम सामसूम आणि एकदम शांत. हो, बर्ड्सचा चिरपिंगचा आवाज येतोय एकदम क्लिअरली. आमच्या इथे ना खंडाळा करून नाका आहे. दुसऱ्या दिवशी पालखी होती, त्याचं थोडं सामान घ्यायचं होतं आणि त्यानंतर आमची नजर पडली एका बेकरीवर. दिवसभर हुंडून थोडीशी भूक लागली होती, ऍक्च्युली स्वीट क्रेविंग झाली होती. आम्ही इथे थांबून मस्त पेस्ट्री, रोल, आईस्क्रीम, केक मस्त ठुसून मग आम्ही निघालो. आपला सेकंड दादा ठीक आहे. मला असं वाटतं तू गळ ना. येस, नेत्रा माझ्यासोबत आहे. वो दे ना अभी. हे आईस्क्रीम केक गाईज, चला छोटा पीस आहे ना. अरे बापरे, तुटून पडा. असं मधून तोडलंय मी. कसं आहे? खूप छान. म्हणजे घ्या गावाला तुम्ही. पण असं भेटतं म्हणजे चेहऱ्याचा रंग उडालाय आपल्या. मी खूप आवडत ह्याच्यापेक्षा मला ते रोल चांगला. रोल ही थोडी, ते थोडं थंड आहे. थोडी क्रीम आहे त्याच्यात, पण खायचं तुम्हाला. एन्जॉय. एन्जॉय नाही, खायचं तुम्हाला. कोण आहे? हा ही बाई, ही नेत्रा, ही कृतिका, हा. ही श्रद्धा आहे. नाही, चुकलात. या हा, ही बाई, हे बघ, हे बघ, हे. ही दीक्षा. हा हे बघ, ही दीक्षा, ही नेत्रा, ही कृतिका आणि ही श्रद्धा आहे. मला फक्त सांगा. आता बघ, ही कोण आहे? ही श्रद्धा आहे. हा, ही श्रद्धा. ही भक्ती मग. उद्याची तयारी चालू आहे, पालखी प्रेपरेशन. काय बोलतोय? मला नव्हतं माहिती हे लोक एवढा सगळं प्रोसेस काय करतात. तर मला वाटलं तुझं शादी झाल्यामुळे नो वे, हे प्रोसेस दरवर्षी होतं गाईज. हे जे करतात ते दरवर्षी असतं, दरवर्षी. पार्ट 2 साठी एवढंच. पार्ट 3 साठी स्टे ट्यून्ड. ओके, बाय.